नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 14 डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत. ऋषिकेश सारंगची कॉलर धरूनच त्याला म्हणत असतो, माझी ओवी रडत होती. तेव्हा कुठे होतास तू? तुझ्या बायकोने तिला घराबाहेर काढलं तेव्हा तिचा मुस्काट फोडावासा नाही वाटलं तुला? तिला जाब नाही विचारावासा वाटला? सारंग, तुझ्यातला माणूस जिवंत आहे ना अजून? की बायकोच्या पदराआड तुझा पुरुषार्थ संपलाय? तुझं रक्त नाही खवळलं का? डोक्यात सनक नाही गेली तुझ्या? तुझ्या नाही गेली पण माझ्या गेली आहे. आणि आता मी काय करणार आहे माहिती आहे? माझ्या मुलीला नख लावणाऱ्यांचं थोबाड फोडणार आहे. आणि तो सारंगच्या एवढ्या जोरात कानाखाली देतो की सारंग येऊन खुर्चीवरच पडतो. ऋषिकेशचं हे असं सगळं वागणं पाहून तर ऐश्वर्या खूपच जास्त घाबरलेली असते आणि ती सारंगला मारल्यानंतर तर मोठ्याने ओरडतेच. ऑफिसमधले सगळे लोक बाहेरून हे सगळं दृश्य पाहत असतात. ऋषिकेश मात्र खूप जास्त रागात असतो. इकडे जानकी सयाजीला म्हणत असते, वाटलं नव्हतं का मी हो म्हणेल? सयाजीराव विखे पाटील, मी तुमचं चॅलेंज ॲक्सेप्ट केलं. ही जानकी ऋषिकेश रणदिवे शेत नांगरणार आहे. तर त्यातील एक बाई लगेच पुढे येत म्हणते, कळलं का, अशा आहेत आमच्या जानकी वहिनी. आहे तशी नाजूक वहिनीसारखी, पण मोठ्या झाडासारखं शेकडो अडलेल्यांना सावली दिली तिने. तर दुसऱ्या सगळ्या बाया लगेच पुढे येऊन म्हणत असतात, जावा आता, झालाय फैसला, आणि बघा आता उद्या आमची जानकी वहिनी कशी शेत नांगरती ते. आणि त्या सगळ्या एकमेकींच्या हाताला धरून त्यांचा एकजुटीपणा दाखवतात. त्या सगळ्या तिथून जायला लागतात तर सयाजी मोठमोठ्याने हसतच म्हणतो, तू आणि शेती करणार? आहे का तुझ्याकडे शेती? आणि काय ग, शेती, नांगर, बैल कुठून आणणार आणि कशी शेती करणार? कोण देणार आहे तुला? तेवढ्यात सौमित्र तेथे येतो आणि तो मागूनच मोठ्याने म्हणतो, मी देणार. सयाजी त्याला म्हणतो, तुझा याच्याशी काय संबंध? तू तर वकील आहेस ना? तर लगेच सौमित्र म्हणतो, म्हणूनच तर अन्यायाविरुद्ध लढतोय आणि सत्याची साथ देतोय. सयाजी म्हणतो, तुमचं शेत? तर सौमित्र लगेच म्हणतो, माझ्या नावावर आहे. नानांचं मृत्यूपत्र तुमच्या लाडक्या पोरीने तुम्हाला दिलंच असेल. त्यात असं लिहिलंय की जरी बिझनेस सारंगच्या नावावर असला तरी शेती माझ्या नावावर आहे. काय गंमत आहे ना? आणि तो जानकीला म्हणतो, जानकी वहिनी तुला सांगतो, जेव्हा शेती मला मिळाली होती ना तेव्हा मला असं वाटलं होतं की आपली कोणीतरी मस्करी करतंय. म्हणजे बघ ना, माझा आणि शेतीचा काय संबंध आहे? तेव्हा मला कळलं नव्हतं, पण आता कळतंय. आपण कागदावर काही रखडलं ना तरी देवाच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं, जे आपल्याला नंतर कळतं. तेव्हा हे सगळं होणार होतं आणि तेव्हा तुझा हा भाऊ तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावा म्हणून तेव्हा शेती मला मिळाली. शेती माझी आहे आणि ती कोणी नांगरायची हे मी ठरवणार. शेती, नांगर, बैल हे सगळं जानकी वहिनीला मी देणार. जानकीला तर हे सगळं ऐकून खूप आधार वाटतो. तेथे उभारलेल्या बायका तर सगळ्या आनंदाने टाळ्याच वाजवतात. सौमित्र सयाजीला म्हणतो, अशा केसेस मी रोज बघतो कोर्टात. तुमच्यासारखी मोठमोठी धिंड जिंकता जिंकता हारतात, जसे आज तुम्ही हारलात. तर जानकी लगेच म्हणते, आणि आता या हारण्याची सवय करून घ्या सयाजीराव. येणारा काळ आमचा आहे आणि जाणारी वेळसुद्धा आमचीच होती. तर सयाजी म्हणतो, ठीक आहे, बघून घेईल. बघू उद्या तुझ्या मनगटात किती जोर आहे. आणि सयाजी त्याच्या माणसांना घेऊन तेथून जातो. जानकीला आधार देण्यासाठी आलेल्या त्या बायकासुद्धा तेथून जातात. इकडे सारंग गालाला धरून बसलेला असतो. ऐश्वर्या खूप घाबरलेली असते. तर ती ऋषिकेशला म्हणत असते, काय करताय तुम्ही? का मारलं तुम्ही सारंगला? ऋषिकेश तिच्याकडे जात असतो तर ऐश्वर्या लगेच म्हणते, तिथेच थांबा. ऋषिकेश तिला म्हणतो, खरं तर तुझ्या थोबाडीत मारायची होती मला, पण माझ्या दुर्दैवाने आणि तुझ्या सुदैवाने तू एक बाई आहेस आणि बाईवर हात न उचलण्याचे संस्कार आहेत माझ्यावर, नाहीतर आत्ताच तुला तुझी जागा दाखवली असती. खरं तर बाई म्हणण्याच्या योग्यतेची नाहीयेस तू. अगं, तुझ्यासारखी बाई स्त्री नावाला कलंक आहे, कलंक. आमच्या सावलीला तरी उभं राहण्याची लायकी आहे का तुझी? मला सांग, काय केलं नाही जानकीने तुझ्यासाठी? नाना नाही म्हणत असताना सुद्धा जानकीने त्यांना मनवलं. तुला घरात घेतलं, तुझा मान सन्मान दर्जा तुला मिळवून दिला आणि तू आलीस ना, तुझ्या अवकातीवर दाखवली ना तुझी अवकात. जानकीवर नेम साधलास तू. तुझे गुन्हे तिच्यावर थोपवून आम्हाला सगळ्यांसमोर खोटं पाडलंस, घराबाहेर काढलंस. त्यावेळी सुद्धा मी अपमान सहन करून गपगुमानं त्या घरातून बाहेर पडलो. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या. आणि सारंगला म्हणतो, तू सुद्धा. मी आता तो ऋषिकेश नाहीये जो सहन करेल. यापुढे माझ्या कुटुंबाला, जानकी किंवा ओवीला जर कोणी हात लावला ना तर मी त्यांना फाडून टाकेल. आणि हे तुम्ही धमकीत समजा, कारण समजावण्याचे दिवस संपलेत तुमचे. यापुढे माझ्या बायकोच्या किंवा मुलीच्या डोळ्यात अश्रूचा एक थेंब जरी आला ना तरी मी कोणाचीही गय करणार नाही.
आणि ऋषिकेश तेथून जातो. इकडे जानकी सौमित्रला म्हणत असते, अडचणीत जसं सीतेच्या मदतीला लक्ष्मण धावून आला तसेच तुम्ही आलात सौमित्र भाऊजी. तुम्ही आलात आणि मला शेती दिली. आता बघा तुम्ही, ते शेत मी कसं नांगरून दाखवेन आणि त्या सयाजीरावाला कसं हरवेल. तुमचे आभार किती आणि कसे मानू नाही कळतंय. सौमित्र म्हणत असतो, वहिनी आभार वगैरे काय ग, मी कोणी परका आहे का. जानकी म्हणते, तसं नव्हतं म्हणायचं. तर सौमित्र म्हणतो, हे बघ, हे सगळं आपलंच आहे. जरी शेती माझ्या नावावर असली ना तरी दादाला शेतीची जास्त आवड होती, त्यामुळे यावर त्याचा जास्त अधिकार आहे. तुला माहितीये, लहान असताना मी आणि शरू शेतावर फक्त द्राक्ष आणि ऊस खायला जायचो. बाकी सगळेच्या सगळं दादा आणि सारंग. आणि तो बोलता बोलता मध्येच थांबतो. तर जानकी लगेच विषय बदलत म्हणते, तुमच्या कोर्टाच्या केसचं काय झालं आणि तुम्ही इथे अचानक कसे आलात भाऊजी. तर सौमित्र म्हणतो, काही नाही, तुलाच भेटायला घरी येत होतो. अचानक गर्दी दिसली, म्हटलं काय आहे बघूयात. बरं ते सोड, गेस कर मी तुला काय सांगायला येत होतो. तर जानकी विचारते, काय. सौमित्र म्हणतो, आईला फरक जाणवतोय. आईला जाणवतंय तू घरातून गेल्यापासून घराला घरपण उरलेलं नाहीये. घरात माणसं आहेत पण गप्पा नाहीयेत. खेळीमेळीचं वातावरण नाहीये. तुळशीपाशी दिवा नाहीये. मनातलं ओळखायला जानकी वहिनी नाहीये. आई बोलून दाखवत नाहीये, पण तिला कुठेतरी रिअलाइज होतोय की तिने ऐश्वर्यावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केलीये. आणि वहिनी तुला सांगतो, जेव्हा भरलेल्या घरात माणूस एकटा रडतो ना, तेव्हा समजून जायचं आपल्या अश्रू पुसायला या घरात आपलं असं कोणीच नाहीये. आणि आईलाही आता तेच कुठेतरी जाणवायला लागलंय. ऐश्वर्या ओवीबरोबर जे काही वागली ना, त्यानंतर आई तिच्यावर प्रचंड चिडली होती. खूप रागवली तिच्यावर. मला असं नाही म्हणायचं की तिच्या मनातले सगळे गढूळ विचार गेलेत, ते अजूनही बाकी आहेत, पण ते लवकरच स्वच्छ होतील. त्यासाठी तुम्ही तिथे या. हो वहिनी, तू, दादा, ओवी सगळ्यांनी घरी या. काय माहिती आईची पण मनोमन हीच इच्छा असेल. तर जानकी म्हणते, आता आईंना जे वाटतंय ना तेच खूप आहे. आय एम शुअर. कधी ना कधी त्यांच्या मनात काय चाललंय ते त्या बोलून दाखवतील. तर सौमित्र म्हणतो, मी त्या दिवसाची वाट नाही बघू शकत ग वहिनी, तुम्ही आत्ता माझ्यासोबत चला. जानकी म्हणते, नाही सौमित्र भाऊजी, अजून मनातल्या गाठी सुटायच्यात. ऋषिकेशच्या मनातला राग, आईंचा झालेला गैरसमज सगळं दूर व्हायचंय. त्याशिवाय त्या घरात. पण एकदा का सगळं नीट झालं ना की आम्ही घरात नक्की येऊ. आणि असं तसं नाही, वाजत गाजत. मग तेव्हा आम्हाला ओवाळून आमचं स्वागत करायला आई असणार आहेत. आणि माझ्या पायावर नाक घासायला ती ऐश्वर्या. त्या ऐश्वर्यानं सगळ्यांचं मन कलुषित केलं, आपलं घर दूषित केलंय ना. तिला धडा शिकवल्याशिवाय मी राहणार नाही. तिचं चॅलेंज पूर्ण केल्याशिवाय मी त्या घरात पाऊल नाही ठेवू शकत. ही माझी केस मला लढू द्या. सौमित्र म्हणतो, ठीक आहे वहिनी, तुझ्या जिद्दीवर माझा पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे तू जिंकशील. तर जानकी म्हणते, आता तरी मला उद्याची लढाई जिंकायची आहे. सगळ्या शेतकऱ्यांना आमच्या बाजूने करायला. ते शेत नांगरून उद्याचं चॅलेंज मी जिंकणारच. सौमित्र म्हणतो, उद्या तूच जिंकणार. तू ते जमीन नांगरशील आणि ते बघून त्या सयाजीरावाच्या पायाखालची जमीन सरकेल. इकडे ऐश्वर्या लगेच निघण्याच्या तयारीत असते. तर सारंग तिला विचारतो, कुठे जातोय आपण. तर ऐश्वर्या म्हणते, पोलीस स्टेशनला जातोय आपण. ऋषिकेश दादांची ऑफिशियल कंप्लेंट करायला. पोलिसांना सांगू ना आपण की ते जबरदस्ती आपल्या ऑफिसमध्ये शिरलेत. त्यांनी सगळा गोंधळ घालून ठेवला, ऑफिसचं सगळं नुकसान करून ठेवलं आणि ऑफिसच्या मालकावरती हात उगारला. मी पण सांगेल, त्यांनी धमकावलं मला, नको नको ते बोलले ते. आज त्यांना नाही चांगली जेलची हवा खायला लावली ना तर नाव रणदिवे नाही लावणार स्वतःचं. चला सारंग. तर सारंग म्हणतो, अहो आपण दादाची तक्रार करू, पण आपली तक्रार कोण करणार. त्या चिमुरड्या ओवीला तुम्ही घराबाहेर काढलत, तुम्हाला शिक्षा कोण देणार ऐश्वर्या. हे ऐकून तर ऐश्वर्याला धक्काच बसतो. ऐश्वर्या म्हणते, सारंग हो काय बोलताय तुम्ही. ज्या माणसाने तुमच्यावरती हात उगारला तुम्ही त्यांचीच बाजू घेताय. तर सारंग म्हणतो, हो कारण चूक आपली आहे ऐश्वर्या. माझं आणि दादाचं नातं आता पूर्वीसारखं नसलं ना तरी न्याय हा प्रत्येकाला सारखाच असतो. ओवीशी तुम्ही असं वागला नसतात ना तर आज दादाने माझ्यावर हात नसता उगारला. आणि दादाच काय हो, उद्या दादाच्या जागी जर मी असतो आणि माझ्या पोरीला कोणी असं वागवलं असतं तर मी सुद्धा तेच केलं असतं जे दादाने केलं. दादाचा मुद्दा बरोबर आहे ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणत असते, हे बघा सारंग, मुद्दा जरी बरोबर असला ना तरी पद्धत मात्र चुकली आहे. घरी येऊन भांडायचं होतं आपल्याशी, तिथे येऊन तुमच्यावर हात उगारायचा होता. इथे ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर येऊन तमाशा करण्याची काय गरज होती. लोकांना गोळा केलं, अख्ख्या स्टाफ समोर त्यांनी तुमच्या कानाखाली वाजवली सारंग. का माहितीये, कारण त्यांना स्वतःची ताकद आणि तुमची लायकी दाखवायची होती. सगळ्यांसमोर त्यांना कमी लेखायचं होतं तुम्हाला सारंग. हे सगळं करून त्यांना हे सिद्ध करून दाखवायचं होतं की अजूनही
तेच या कंपनीचे मालक आहेत आणि तेच राहतील. सारंग, अहो ओवी फक्त निमित्त आहे. मला सांगा, त्यांना जर का तमाशा करायचा असता तर त्यांनी त्याच दिवशी केला असता ज्या दिवशी मी जानकी वहिनींना गाडी पुसायला लावली होती. पण नाही सारंग, त्यांनी त्या दिवशी तमाशा नाही केला, त्यांनी आज केला. ते ठरवून आले आणि त्यांचा हेतू साध्य करून गेले. अख्ख्या स्टाफसमोर त्यांनी तुमच्या थोबाडीत मारली, तुमचा अपमान केला सारंग. आणि तुम्ही त्यांचीच बाजू घेताय. सारंग, अहो हा साधा भोळा स्वभाव बदला. तुमच्या बायकोला नको नको ते बोलून गेले, ते धमकी दिली त्यांनी मला. मला तर असं वाटतंय तुम्ही जर नसता, त्यांनी जर मला मारलं असतं तर. इथून पुढे मी तुमचा अपमान बिलकुल सहन करणार नाही. आपण जशास तसं वागायचं. आणि जर तुम्हाला त्यांना शिक्षा द्यायला जमत नसेल तर मी त्यांना शिक्षा देणार. माझ्या नवऱ्याच्या अंगाला हात लावायची हिंमत कशी झाली त्याची किंमत त्याला मोजावीच लागणार. सारंग, मला सांगा, ऋषिकेश दादा आता ऑफिसमध्ये येऊन जे काही करून गेले, जो काही तमाशा केला त्यांनी ऑफिसच्या स्टाफसमोर तुमच्या थोबाडीत मारली, हे सगळं योग्य वाटतंय का तुम्हाला? पटतंय का? ऐश्वर्याने अशा प्रकारे सारंगचे कान भरलेले असतात आणि ती मनात विचार करते, बरं झालं या डिफेक्ट पीसच्या थोबाडीत बसली ते. नाहीतर आई, सौमित्र आणि ती अवंतिका सगळ्यांनी या ओवीचा मुद्दा तापवला असता आणि सारंगने माझं जीणं हराम केलं असतं, गिल्ट देऊन देऊन. ऋषिकेशने केलेला हा तमाशा आता मी बरोबर तापवेल. आता तमाशा पार्ट 2 मी करेन. इकडे जानकी ऋषिकेशला म्हणत असते, काय गरज होती सारंग भाऊजीवर हात उगारण्याची. ऋषिकेश म्हणतो, नशीब मी फक्त हातच उगारला जानकी, चांगल्या चपलेने बडवायला पाहिजे होतं. तेवढ्यात ओवी आई म्हणून जानकी जवळ येते. तर जानकी तिला म्हणते, आता रडायचं नाही, शांत हो. तर ओवी म्हणते, आई सॉरी, मी चुकून सांगितलं. आणि ती ऋषिकेशला सुद्धा म्हणते, बाबा सॉरी, मी यापुढे तिथे नाही जाणार. आणि ती ऋषिकेशला मिठी मारते आणि ती रडत असते. तर ऋषिकेश तिला म्हणतो, ओवी बाळा आता रडायचं नाही. आणि तो जानकीला म्हणतो, बघितलंस, त्या ऐश्वर्यामुळे माझ्या ओवीला किती रडावं लागतंय. सोडणार नाही मी तिला. तिलाही रडवणार, तिच्या बापालाही रडवणार आणि तिच्या नवऱ्यालाही रडवणार मी. तर जानकी म्हणतो, तिचा नवरा आपलाही कोणीतरी लागतो. तर ऋषिकेश म्हणतो, कोणी लागत नाही आपला. जर तो ओवीचा कोणी लागत असताना तर मी मारायच्या आधी किंवा मारायच्या नंतर ओवीची माफी मागायला तो इथे आला असता. तो तुझा कोणी लागत असता तर पुसलेल्या गाडीवर कॉफी फेकणाऱ्या त्याच्या बायकोचा हात पिरगळला असता त्याने. जर तो माझा कोणी लागत असता तर कुस्तीच्या आखाड्यात येऊन एकदा तरी ओरडला असता, जिंकून जिंकून जिंकणार कोण? ऋषिकेश दादाशिवाय आहेच कोण? कुठे होता तो? शेपूट घालून बसला ना घरी गपचूप. आपल्या ओवीने घासातला घास भरवला ग त्या सारंगला. कितीतरी वेळा त्याच्या खांद्यावर खेळता खेळता झोपली आहे आपली ओवी. पण मला एक कळत नाही जानकी, तू ओवीला तिथे घेऊनच का गेली होतीस? तर जानकी म्हणते, कारण तिला तिच्या आजीला भेटायचं होतं. तर ऋषिकेश लगेच म्हणतो, कुठली आजी? कोण आजी? आणि मी तुला हे किती वेळा सांगायचं जानकी, काहीही झालं तरी नातीला घराबाहेर काढत नाही आजी. नात हॉस्पिटलमध्ये तडफडत असेल तर कशाला नाही म्हणत नाही आजी. दारात आलेल्या नातीला स्वतः यायचं सोडून जगातल्या आणि घरातल्या सगळ्या नीच व्यक्तीला पुढे करत नाही आजी. कुठलीही आजी असं वागत नाही जानकी, आणि जी व्यक्ती अशी असते ना ती आजीच नसते. ऋषिकेश हे सगळं ओवीसमोर बोलत असतो तर जानकी त्याला म्हणते, बास, काय करताय तुम्ही? ओवीसमोर हे बोलत जाऊ नका, किती वेळा सांगितले मी. ती ऐश्वर्या तिथे राजकारण करतीये, सगळ्यांचं डोकं फिरवून सगळ्याचं मन कलुषित करतीये. तुम्ही पण काही वेगळं नाही करत आहात. तुम्ही राजकारण करत नाही आहात, पण ओवीसमोर तिच्या काकांबद्दल, तिच्या आजीबद्दल, रणदिवे कुटुंबाबद्दल टोकाचं बोलता दरवेळी. का? उद्या तीच तिच्या माणसांबद्दल असं बोलायला लागली तर? तर ऋषिकेश म्हणतो, चालेल, मला सतत तुझ्यासारखं सहन करण्यापेक्षा ती माझ्यासारखं सडेतोड आणि खरं बोलायला लागली ना तर मनापासून आवडेल मला जानकी. तर जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, माझ्या शांत बसण्याला माझा दुबळेपणा समजण्याची चूक तुम्ही करू नका. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. घरी आल्यानंतर सारंगची ती अवस्था पाहून सुमित्रा सारंगला म्हणते, सारंग अरे काय रे? तर ऐश्वर्या मोठ्याने रागातच म्हणते, तुमच्या लाडक्या नातीला घराबाहेर काढलं ना, त्याचा चांगला वचपा काढलाय ऋषिकेश दादाने. सगळ्यांसमोर सारंगच्या कानाखाली मारलीये. इकडे ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, ऋषिकेश रणदिवे फक्त बोलत नाही तर करूनही दाखवतो. जानकी, काहीही झालं तरी तू सौमित्राच्या शेतात नांगर नाही चालवणार. आणि जरी तुला ते करायचं असेल ना तर या कामात मी तुझ्यासोबत नसेल एवढं लक्षात ठेव. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.